राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा अक्षरशः कहर आहे। राज्यातील 63,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान आहे। अहिलानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसतोय। तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। लाखांदूर पोलीस स्टेशन परिसरातील 60 फूट उंच वायरलेस टॉवर कोसळलेला आहे। आंबा पिकाकरता सरकारने दिलेली मदत पुरेशी नाही। अधिवेशनात आंबा पिकाकरता नुकसान भरपाईची घोषणा झाली, पण या सगळ्या संदर्भात मदत मात्र पुरेशी नाही असं आता शेतकरी वर्गातून म्हणत निराशा व्यक्त होतीये। सरकारने दिलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी यासाठी शेतकऱ्यांनी यावेळेला कोकणातील शेतकऱ्यांनी अग्रेसर भूमिका घेतली होती आणि आंब्याचं उत्पन्न हा शेतकऱ्यांनी सरकारच्या कानावर घातला होता। शेतकऱ्यांनी सर्व बाबतीत सरकारला निवेदनं सादर केली होती की आंबा हा फार तुटपुंज प्रमाणात म्हणजे नसल्यास जमा असल्यासारखा 8 ते 10% फक्त अखंड कोकण विभागात आपला आंबा आहे। तर सरकारने आम्हा शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी जेणेकरून कोकणातला शेतकरी हा थोडासा त्यातून उभारी घेऊन तो उभा राहील। तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसतोय। वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। शेतकरी वर्ग नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरतोय। रात्री 11 वाजता वारं सुटलंय। मक्का पुरं पडून गेले। दोन एकर मक्का पडून गेले। 2 लाख रुपयाचं पीक सगळं आलं हे पण सगळं खराब झालंय। एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय। 10 क्विंटल गहू होते, पुरं खराब होऊन गेलंय। त्याच्याला काय बी करा येणार आता हे कामाला येणार सगळं मळप फुटते याच्यावर सगळं। तर बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील तोरणवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। पपईच्या बागा पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या आहेत। काल वारवदनानं पपई झाडं तुटून पडले, तर ते साहेब लोक आले ते पाहून गेले। याची नुकसानी भरपाई लवकर करून द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।